धूळवडीला शौकीन नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला असतो। विशेषतः तरुणाई बेभानपणे वाहन चालवताना दिसून येते। अतिउत्साहाच्या भरात मोठा अपघात होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कायम राहावा या हेतूने अमरावती पोलिसांनी सोमवारी शहरातील तिन्ही उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 24 आणि 25 मार्च रोजी होळी आणि धुलीवंदन सण आहे। या उत्सवादरम्यान काही नागरिक बियर बार, ढाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करून रस्त्यांवरून मोटारसायकलवर दोन्ही किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसवून भरधाव वेगाने वाहन चालवतात। अशा परिस्थितीत वाहन चालवताना वाहन चालकाचं संतुलन राहत नाही, त्यामुळे बरेचदा अपघातासारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या अनुषंगाने शहरात कोणताही अनुचित प्रकार आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला सकाळी 8 ते रात्री 3 वाजेपर्यंत शहरातील उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे। गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम पर्यंतचा उड्डाणपूल, इरविन चौक ते राजापेठ पोलीस ठाण्याचा उड्डाणपूल तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून 25 मार्चला सकाळी 8 ते रात्री 3 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदीचा आदेश अमरावती शहर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त यांनी काढलाय। या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे।